मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी या निमित्तानं आपण खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण दोन खास पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. ते म्हणजे अरविंद यशवंत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. आणि अशोक बुधाजी चाफे सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आज आपण अण्णाभाऊ साठे यांना जाणून घेणार आहोत चाफे सरांकडनं आणि गायक अरविंद जाधव यांच्याकडनं एक छानसं गाणं देखील, म्हणजे जी खुद्द छक्कड आहे, जी अण्णाभाऊ साठेने लिहिलेली आहे आणि जी सगळ्यांना सुपरिचित अशी आहे, ती माझी मैना गावाकडे राहिली, ती आपण कार्यक्रमाची सुरुवातच या छक्कडीने आपण करूया. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी. माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. हे होती बांधा रंग बाळकोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशीच ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान. हे हे मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छकड मी गायली, माझ्या जीवाची होते या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. खूप सुंदर, खूप छान. कार्यक्रमाची अशी छान सुरुवात झालेली आहे. खूप उत्तमरित्या तुम्ही छक्कड सादर करताय. आता मी अशोकजींना विचारते की तुम्ही देखील नाट्य, म्हणजे मराठी नाट्यसृष्टीमध्ये काम करता एक कलावंत म्हणून. तर अण्णाभाऊ साठे हे लोकनाट्य त्यांनी लिहिली, प्रवास वर्णनं लिहिली, कथा कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, शाहिरी पोवाडे देखील लिहिले. तर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य विश्व थोडंसं तुम्ही उलगडून दाखवावं अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद तेजस्विनीजी. सर्वप्रथम आज 18 जुलै अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आपणा सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो. आणि अर्थातच ज्यांना त्यांनी झुंजार व्यक्तिमत्व अशी उपमा दिली, म्हणजे अण्णाभाऊंची जी प्रसिद्ध फकीरा कादंबरी आहे, तिचं जर पहिलं पान आपण उलगडलं तर त्या अर्पण पत्रिकेत आपल्याला दिसेल की त्यांनी लिहिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार व्यक्तिमत्वाला ही अर्पण पत्रिका सादर आहे. तर अशा बाबासाहेब आंबेडकरांनाही मी अभिवादन करतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरोखर एका म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात अण्णाभाऊंचा जन्म झाला 1 ऑगस्ट 1920 रोजी. आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना कळायला लागल्यावर त्यांची माय अशी म्हणाली त्यांना की ज्या दिवशी लोकमान्य टिळक गेले त्या दिवशी तुझा जन्म झालेला आहे. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे असंतोषाचे जनक ज्यांना म्हणतो असे लोकमान्य गेले त्याच दिवशी पददलितांचा विद्रोह समाजापुढे मांडणारा एक लेखक जन्माला आला. आणि आता आपण जे छक्कड गीत आमचे मित्र अरविंद जाधव यांनी सादर केलं, त्याचा पहिला अंतरा, तर त्याच्यात आपण पाहिलं असेल की अण्णांनी ही जी छक्कड लिहिली ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान लिहिली आणि त्या निमित्तच लिहिली होती. म्हणजे स्वतः अण्णाभाऊ साठे, द.वा. गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांनी लाल बावटा नावाचा जो पथक त्यांनी निर्माण केला होता, तर त्यातून ही छक्कड लिहिली. आणि त्याचा पहिला अंतरा आपल्याला असं सांगतो की ही जी मैना आहे ती अतिशय सुंदर देखणी आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत
जो बेळगाव कारवार हो. हा अतिशय देखणा निपाणीसारखा जो भाग होता हो. तो काय महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही हो. आणि त्याचा उद्रेक त्यांनी या छक्कड गीतातून मांडलाय. हो. तर मला वाटते या पुढच्याही गीतातून आपल्याला ही चळवळ उलगडत जाईल. हो, अशी नक्कीच मी आपण ती अपेक्षा उलगडून ऐकूया. आणि मी परत अरविंद सरांना विनंती करते की छक्कडीचं पुढचं कडवं तुम्ही सादर करावं. अहोया गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. अहोया गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या भल्या पाटेची. बांधाबांध झाली भाकर तुकड्याची. घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची. गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची. खैरात केली पत्रांची वचनांची. दागिन्यानं मडवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची. अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासुळ्या. हे कानात गोखर पायात मासुळ्या. दंडात येळ आणि नाकात नथ सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची. आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात हे मैना खचली मनात ती रुसली डोळ्यात नाही हसली गालात. हात उंच ऊन उभी राहिली माझ्या जीवाची होते या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली. खरंच इतकं तुम्ही सुंदर सादरीकरण करताय. खरंच तर कुठल्याही लोकसंगीताला तुम्हाला वाद्याची साथ नाहीये, पण तुम्ही आवाजातले नुसत्या आवाजाने देखील इतकं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करताय. खूपच कमाल आहे तुमच्या कलेचे. तर तुम्ही हे उलगडून सांगावं हे जे काय काव्य आहे. हो, तेजस्विनीजी खरं म्हणजे अण्णांना दलित साहित्यातले एक संस्थापक म्हणूनही श्रेय दिलं जातं. आणि असेच दलित साहित्यातले आणि आपल्या सकाळ वर्तमानपत्राचे संपादक माननीय उत्तमजी कांबळे यांनी तर माझी मैना गावाकडे राहिली याच्यावर एक पुस्तिकाच सादर केलेली आहे. आणि त्याच्यात उत्तम कांबळेजी उलगडून सांगताना सांगतात की अण्णा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते. आणि त्यावेळेला अण्णांनी आपल्या भाषणात सांगितलं की ही पृथ्वी शेषनागावर अवलंबून नाही आहे, शेषनागावर आधारित नाही आहे. तर या मुंबईतल्या पददलित कामगार यांच्या हातावर ही पृथ्वी तोलून आहे. अशा अर्थाने या मुंबईचं वर्णन अण्णांनी छक्कड गीतात 1946 साली मांडून ठेवलेलं आहे की ही मुंबई किंवा ही अख्खी पृथ्वी जर कोणाच्या हिमतीवर ताकदीवर उभी असेल तर ती गरीब पददलित कामगारांच्या चळवळीवर, हे मात्र नक्की. अच्छा. आणि कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एक पगडा होता नाही का अण्णाभाऊ साठेंच्यावर, तो थोडासा सांगा. हो, अण्णा सर्वप्रथम म्हणजे भारावून गेले ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या वक्तव्याने. आणि मग ते मार्क्सवादी झाले. आणि पण बाबासाहेबांच्याही विचारांचा त्यांना इतका म्हणजे त्यांच्यावर पगडा होता की नंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य या समाजसेवेसाठीच वाहिलं. आणि जरी ते मार्क्सवादी चळवळीत सामील असले, लाल बावटा या नावाने मी सुरुवातीलाच सांगितलं की त्यांनी आपलं पथक चालू केलं होतं. आणि कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गवाणकर हे तर त्यांचे साथीदार होतेच, परंतु नंतर त्यांनी SM जोशी, आचार्य अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरेजी यांच्या विचारांशी म्हणजे सोयरीक जुळून घेतली. आणि तशा प्रकारचं एक लक्षात घ्या तेजस्विनीजी, हे अण्णा फार शिकलेले नव्हते, म्हणजे त्यांना शिक्षण फार कमी लाभलं, तरीही त्यांनी 32 कादंबऱ्या आणि 24 कथांचं असं विपुल लेखन केलेलं आहे. आणि आज परदेशातल्या कितीतरी भाषांमध्ये आज आपण त्यांच्यावर PhD करतो, त्याची भाषांतर झालेली आहेत.
आणि म्हणजे आजच्या तरुण पिढीला हा. किंवा आजच्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर प्रबंध लिहावा असं खरंच, वाटतं. हा. अण्णाभाऊ साठेंवर म्हणजे एक पत्र्याच्या झोपडीत राहणारे हा. अण्णाभाऊ साठे, दलदलीत अक्षरशः राहणारे अण्णाभाऊ साठे इतकं कसं लिहू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे वि स खांडेकर, अच्छा. प्रतितयश साहित्यिक, साहित्य. हे एके ठिकाणी असं म्हणतात हा. की आम्ही पांढरपेशे साहित्यिक वरांड्यात खुर्ची टाकून हा. आम्ही बाहेरचं जग अनुभवतो, बघतो आणि ते वाचकांसमोर आम्ही उलगडतो, मांडत असतो. पण अण्णा वास्तव त्या पद्धतीने दलितांतून जगलेत आणि त्यांनी त्यांचं ते वास्तव जगणं मांडलंय. म्हणूनच आज छक्कड गीत इतकी वर्ष झालं हो, तरी तरी पण अजून ते टवटवीत प्रासंगिक ताजं आहे, हो. ताजं तवाना आहे आणि आजही ते आणि कुठल्याही सामान्य सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाही का हो. आपलं ते हे गीत झाल्याशिवाय तो कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता होत नाही. अण्णाभाऊ साठे यांची आठवण काढल्याशिवाय. अर्थात मी तर आमचे मित्र अरविंद जाधव यांच्याविषयी म्हणेन की आम्ही ज्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रमात वावरलो, भाग घेतला, तिथे मला वाटते आमची पहिली पसंत असते आमच्या अरविंद जाधवांच्या तोंडचं हे छक्कड गीत. हा. बरं, तुम्ही मला सांगा की बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही छक्कड सादर केली असेल आणि महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात तुम्ही गेलेला असाल आणि शासनाचेच आपले किती सांस्कृतिक महोत्सव होतात, त्या अंतर्गत तुम्ही ही छक्कड गीत सादर केली तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता? प्रेक्षक म्हणजे खूप म्हणजे मला म्हणजे गेल्याच्या नंतर बाकी गाणी सोडून हे गा असा आवर्जून आग्रह करतात. एक तर असे मी एक साहेब होते आणि मी एक रेसल साठी मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी हे माझं गाणं पहिल्यांदाच ऐकलं. तर ते दोन दिवस आहे ना ऑफिसला आल्यावर बोलायचे, अहो मी सगळं विसरून गेलो, मी घरी गेल्यावर मी माझी महिना करत राहतो. माझे मिसेस मला सारखे बोलायला लागले. मग त्यांनी ते सांगितलं की ते त्यांना इतकं आवडतं आणि आमच्या बँकेतल्या काही महिला वर्ग आहे त्यांना पण हे खूप आवडलं ना, पण कधी पण गेल्याच्या नंतर ते हेच गाण्याचा जास्त आग्रह धरतात की त्याच्यामध्ये खरंच की मराठमोळी भाषा आहे त्यावेळीची आणि ती मला पण मला स्फुरण येतं हे गाताना पण की खूप छान वाटतं. कारण जे त्यांनी जे इतिहास जो सांगितलाय ना त्या संयुक्त चळवळीचा तो अगदी अंगावर शहारा आणणार आहे आणि ते त्यांनी ज्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे अगदी सर्वसामान्य माणसाला कळेल ह्या भाषेत लिहून ठेवलंय ना, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला ते भरून येते, म्हणजे जोश येतो. हो हो, खरंच. आणि त्या सगळ्यांनी एवढं आपल्या संयुक्त महाराष्ट्रासाठी केलं किंवा एकंदरीतच महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी ह्या सगळ्यांची जडणघडण आहे आणि त्यात सांस्कृतिक माध्यमातून त्यांचं जे योगदान आहे ते फारच मोठं आहे, नाही का? आणि मी असं म्हणेन तमाशाला सुद्धा लोकनाट्य म्हणजे एक स्वतंत्र ओळख निर्माण करून, कारण पूर्वीच्या काळी तमाशाकडे एवढं फार चांगल्या नजरेने पाहिलं जायचं नाही, पण त्या कलेला सुद्धा लोकनाट्याची प्रतिष्ठा आणि एक सन्मान प्राप्त करून दिला तो अण्णाभाऊ साठेने. तर त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? बघा, हे छक्कड गीत याचा अर्थ जी फडातली लावणी असते त्यातलं हे छक्कड गीत आहे. तर ते म्हणजे अण्णांनी वगनाट्य, लोकनाट्य हे तर लेखन केलंच त्यांनी, पण ते लिहिताना ते राजकीय दृष्ट्या फार समृद्ध होते. म्हणजे त्यांची दृष्टी अशी होती की जसे बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही शासनकर्ते जमात झालं पाहिजे तरच तुमचा उत्कर्ष हा नक्की आहे. मग ते कुठंतरी अण्णांमध्ये मुरलं असावं असं मला वाटतं आणि अण्णांनी ते लक्षात ठेवून ह्या छक्कड गीतात म्हणजे बघा ना, त्याच्यात ते मैनीच्या रूपाने एका सुंदर प्रदेशाविषयी मांडतात आणि मुंबईच्या रूपाने कामगारांची वस्तुस्थिती मांडतात आणि मला वाटतं अरविंद जाधव समारोपाच्या कडव्याकडे येतील तेव्हा आपल्याला आणखीन त्याच्यात काही गर्भित अर्थ राजकीय दृष्ट्या सुद्धा मिळू शकेल असं मला वाटतं. आपण हा खरोखर मॅडम आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि फार छान वाटतंय इथं येऊन हा कार्यक्रम सादर करताना. नक्कीच. तर आपण पुढचं कडवं घेऊया. हो चालेल. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, अहो या मुंबईत गर्दी बेकारांची,
आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर मडावी मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणारांची. शेंडीच्या दाढीची हरसनच्या गाडीची. नायलॉनच्या जॉर्जनच्या तल्लम साडीची. बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची. माडीवर माडी हिरव्या माडीची. पैदाशी तर भलतीच चोरांची. ऐत खाऊन शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची. पोटासाठी वाट धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची. पाण्यानं भरलं खिस माझं वाहन मला एका छत्रीची. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव कारवार निपाणी. हे बेळगाव कारवार निपाणी. गोव्यासह एक भाषिक राज्याची. चकाकली संगीन अन्यायाची. फौज उठली बेनिवेरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश हा 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 हा. उठला मराठी देश आला मैदानी द्वेष वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होते या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली. छान. पुढे मॅडम तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे 1965-66च्या दरम्यान अरविंद जाधव आणि मी कदाचित पाळण्यात असू. आपला जन्मही झाला नसेल. तर वैशिष्ट्य असं बघा की अण्णांनी मुंबईतल्या त्यावेळच्या सामाजिक जीवनाचं वर्णन करताना त्याच्यात दाढीची शेंडीची हडसनच्या गाडीची हे जे कवन आहे तर त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की फोर्ड आणि प्रीमियर आणि हडसन अशा प्रसिद्ध गाड्या होत्या. पण आजही ही छक्कड ऐकताना ते ऍप्लिकेबल होतं. हल्ली जेव्हा ही नवनवीन मुलं गाड्यांची वेगवेगळी नावं सांगतात तर त्यात जुन्या विंटेज गाडीचा आणि हडसनच्या गाडीचा उल्लेख असतो. आणि वैशिष्ट्य असं की त्या छक्कड गीतातून मुंबईची सामाजिक परिस्थिती मांडता मांडता अण्णा अलवार अलगदपणे राजकीय वाटचालीकडे जातात. आणि तिथे अण्णा हेही विशद करतात की तो भाग जो आलेला नाहीये. तर खरोखर अण्णा त्यावेळच्या त्या 105 हुतात्म्यांची प्रकर्षाने आठवण करतात आणि अनुभवितपणे या छक्कड गीतातून त्यांनाही ते अभिवादन करतात. आपण सगळ्यांनी आजच्या या अण्णांच्या पुण्यतिथी निमित्त त्या 105 हुतात्म्यांना अभिवादन करणं श्रद्धांजली वाहणं क्रमप्राप्त आहे. तर हे वैशिष्ट्य सांगताना अण्णांच्या सुप्त गुणाची जाणीव होते की छक्कड गीतातून त्यांनी नुसतं मनोरंजन केलेलं नाही मॅडम. त्यांनी या छक्कड गीताच्या मार्फत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो त्यांच्या या छक्कड गीतातून संयुक्त चळवळीला महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीला पोषक असा निर्माण झाला. आणि अण्णा त्यानिमित्तानं 105 हुतात्म्यांनाही अभिवादन करतात. आणि अर्थात आपणही आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या 105 हुतात्म्यांना अभिवादन श्रद्धांजली वाहतो आहोत. तर हे त्यांच्या कलागुणांचं लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक मी तुम्हाला विचारेन की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र असावा किंवा महाराष्ट्र आपण असा घडवला पाहिजे हे ती दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती. ती सुद्धा या लोकशाहिरांमध्ये होती असं मला थोडं जाणवतं की त्यांना एक दूरदृष्टी अशी होती की महाराष्ट्र असा घडला पाहिजे. जर आपण महाराष्ट्राला असं घडवलं आपल्या कथा कादंबऱ्या आणि आपल्या मराठी साहित्यातून तर महाराष्ट्र असा चांगला घडू शकेल. कारण साहित्य असं आहे की ते पिढ्यानपिढ्यांपर्यंत वाहत जातं. एका पिढीपर्यंत दुसरी पिढी म्हणजे जर आजोबा ज्ञानेश्वरी वाचत असतील तर पंटू सुद्धा ते ज्ञानेश्वरी वाचतो. हे जी आपली वारकरी संप्रदाय आहे किंवा आपला जो साहित्यिक वारसा आहे तो असं पिढ्यानपिढ्यातनं झिरपत आलेला आहे. तर अण्णाभाऊंना सुद्धा ती दूरदृष्टी लाभली होती. त्यातून त्यांनी जे महाराष्ट्र घडवण्यासाठी सगळं लिखाण केलं तर त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की म्हणजे बाबासाहेबांचे राजकीय गुरु होते महात्मा फुले आणि तितकेच बाबासाहेब शिवाजी महाराजांनाही मानत असत.
तर अण्णाभाऊंच्या बाबतीत असं सांगता येईल हा की त्यांच्या फकीरा या कादंबरीचा जो नायक आहे हा तर तो जेव्हा पकडला जातो हा आणि त्याला तिथे चावडीवर आणलं जातं हा तर त्यावेळेला तो शरणागती पत्करताना ती तलवार आपल्याकडची सादर करतो. हा तर तेव्हा ते तत्कालीन कोण कोतवाल फौजदार असतील ते विचारतात की ही तलवार तुझ्याकडे कुठून आली. हा आता फकीरा हे पददलितांचं एक असं प्रतीक आहे हा की तो लुटालूट करून श्रीमंतांची लुटालूट करून तो गरिबामध्ये वाटत असे. हा फकीरा हा अण्णांचा नायक. हा तर तो त्यावेळेला ताट मानेने मोठ्या जिगरने सांगतो हा की ही तलवार शिवाजी महाराजांनी माझ्या वंशजाला भेट दिलेली आहे हा आणि ती आज मी रयतेसाठीच आणि सत्यासाठीच हा. ती वापरतोय. वा हे त्या फकीरामधलं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. हा खूप सुंदर. आणि आता मला वाटतं कार्यक्रमाची सांगता आपण उरलेले जे छकड्याचं कडवं आहे त्याने करूया. त्यात महाराष्ट्राचं खूप सुरेख असं वर्णन आलेलं आहे. हो. अरविंदजी तुम्ही सुंदर सादर करावं. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची वा अन दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची. परी तगमगत थांबली नाही माझ्या अंतरीची. हा गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. हा तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. वा. बेळगाव कारवार डांग उंबर गावावर मालकी दुजांची. वा धोंड खंडणीची कमाल दंडनीची चीड एकीची गरज एकीची. म्हणून विनवणी आहे महाराष्ट्राला शाहिराची. वा वा. आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चळू नका. बेनी मळाची अजून राहिली माझ्या जीवाची होते या कायली. हे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली. वा वा. खूप सुंदर. आणि तुमचे दोघांचेही आभार. आज आपण तुमच्या दोघांमुळे अण्णाभाऊ साठे यांची तेजस्वी मॅडम पुण्यतिथी. समारोप करता ह्या हा. शेवटच्या कडव्याचं वैशिष्ट्य मला सांगावंसं बरं वाटेल बरं हा अवश्य. की बघा अण्णांनी किती बेमालूमपणे याच्यात रामायण सुद्धा पेरलंय. अच्छा ज्याप्रमाणे रावणाचं गर्वहरण झालं हा त्याप्रमाणे अण्णा आपली तगमग व्यक्त करताना सांगतात की माझी मैना गावाकडे राहिली म्हणजे तो भाग महाराष्ट्रातून तो बाहेरच राहिला हा आणि अण्णांना आजही हा म्हणजे त्यांच्या अंतापर्यंत आणि मला वाटते हा महाराष्ट्र असेपर्यंत ती खंत राहील हा की हा आपला काही सीमा भाग आपल्यात समाविष्ट झाला नाही. हा तर ते शेवटचं जे ओळ म्हणतात की बेणी मळायची म्हणजे त्यासाठी येणाऱ्या पिढीने एक जागरूकता ठेवली पाहिजे हा. असं ह्या छक्कड गीतातनं व्यतीत होतं. आणि असं हे छक्कड गीत महाराष्ट्राला या सीमा भागाला इथल्या जनतेला हा. किती समर्पक आणि समर्थपणे त्यांनी लिहिलं याबद्दल करावं ते कौतुक अण्णाभाऊंचं कमीच आहे. हो नक्कीच. आणि आज तुमच्या दोघांमुळे आपण अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आज साजरी करू शकलो. त्यांना आज पुन्हा एकदा आपण अभिवादन करूया. आणि अरविंद यशवंत जाधव सर तुम्ही आणि अशोक बुधाजी चापे तुम्ही दोघंही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपणही आम्हाला ही चांगली संधी दिलीत आणि त्यानिमित्त अण्णाभाऊंचं स्मरण झालं. हा. मी सर्व रसिक श्रोत्या प्रेक्षकांचं आणि आपल्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर प्रेक्षक हो हाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सगळ्यांनी खूप छान असा कार्यक्रम आमच्या परीने सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. आणि पुन्हा एका विशेष कार्यक्रमात भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. थँक्यू. धन्यवाद. आचार्य